विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. BA द्वितीय वर्षातील मराठी नाट्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेतील ग्लोबल आडगाव या अनिल कुमार साळवे लिखित एकांकिकेचा अभ्यास आपण मागच्या 2 तासापासून करत आहोत. आज आपला हा तिसरा तास असून या तासामध्ये आपण या नाटकाचा दुसरा प्रवेश समजून घेणार आहोत, त्याचं वाचन करणार आहोत. आपण मागच्या 2 तासामध्ये पाहिलं की अनिल कुमार साळवे यांनी मराठवाड्यातील बीड परिसरातील बोलीभाषेचा वापर करून जनाबाई, कौतिक, राधा आणि पंढरी यांच्या भोवती दासू या 5 पात्रांच्या भोवती एक कथानक गुंफलेलं आहे. या एकांकिकेचं कथानक हे मुख्यतः कौतिक आणि जनाबाई या दोघांच्या कुटुंबाभोवती फिरतं. जनाबाई ही देवभोळी म्हणता येईल अशा पद्धतीची एक स्त्री आहे. नवस, नागशांत्या करणं आणि याच्यातून आपला उद्धार होईल, आपलं काहीतरी भलं होईल असा तिचा विश्वास आहे. तर कौतिक हा असा अंधश्रद्धाळू नाही आहे. त्याने सर्व प्रयत्न करून पाहिल्यामुळे, नागशांत्याही करून पाहिल्या, नवसाचे बोकडही कापून पाहिले, परंतु तरीही त्याचं दारिद्र्य गेलेलं नसल्यामुळं तो आता त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नाही. त्याच्या मुलगी राधा नावाची आणि तो कौतिक पाणी मिळवण्यासाठी, पाणी आणण्यासाठी दूरपर्यंत जातात. त्याचा बैल सुद्धा जो लंगडा झालेला आहे तो सुद्धा पाण्याविना घरी ओरडतो आहे. घरामध्ये आंघोळीला पाणी नाही, प्यायला सुद्धा फार कमी पाणी आहे, बैलाला पाजू शकतील एवढं पाणी नाही. अशा परिस्थितीमध्ये हे सगळं फिरून येतात कौतिक आणि राधा, परंतु त्यांना पाणी मिळत नाही. तर अशा पद्धतीने दुष्काळी परिस्थिती, जिथं प्यायलाच पाणी नाही तिथं शेतीमध्ये काही पिकेल आणि त्याच्यामधून काही मिळेल याची तर काही शाश्वती नाही. तर अशा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्याचा जो बैल आहे मुर्या नावाचा, तो बैल सुद्धा लंगडा झालेला आहे. त्याच्या पायामध्ये अळ्या पडत आहेत, त्याचा पाय सडत चाललेला आहे, त्याचं औषध पाणी करण्याची यांच्यामध्ये क्षमता नाही आहे. जनाबाईचं सारखं डोकं दुखतंय आणि त्या डोके दुखण्यामागे कौतिकवर असलेलं कर्ज हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे बँकेचंही कर्ज आहे आणि साहुकार आणि शेतीशी संबंधित काम करून देणाऱ्या लोकांचंही त्याच्यावर कर्ज आहे. तर अशा कर्जबाजारीपणामुळे देखील ती त्रस्त आहे. कौतिक सुद्धा चिडचिडपणा करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरामध्ये एक पत्र येऊन पडतं. हे पत्र पंढरी, ज्याला त्याची मुलगी राधा ही जिजा म्हणते, तो वाचून सांगतो की उद्या तुमच्याकडे सरकारी अधिकारी येणार आहेत. तर हे सरकारी अधिकारी कर्जाची वसुली करण्यासाठी येत आहेत का दुष्काळासाठी काही मदत करण्यासाठी येत आहेत, याविषयी पहिल्या प्रवेशामध्ये लेखकानं मौन ठेवलेलं आहे. त्याच्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. तर दुसरा जिथं प्रवेश सुरू होतो, आता आपल्या लक्षात आलं असेल की कौतिक हा एक शेतकरी आहे, दुष्काळामुळे तो त्रस्त आहे. त्याच्या पत्नीचं नाव जनाबाई आहे, ती देखील कर्जामुळे आणि परिस्थितीमुळे तंग झालेली आहे. त्याची एक मुलगी आहे जिचं नाव राधा आहे आणि पंढरी हा त्यांच्या घरातलाच एक सदस्य आहे, परंतु तो त्याचं नातं आणखीन सांगितलेलं नाहीये. दासू हा मुलगा आहे त्यांचा आणि तो वडिलांसोबत कोणत्याच पद्धतीनं स्वतःला जुळवून घ्यायला तयार नाही. आणि त्याच्या 2-4 संवादावरून असं लक्षात येतं की त्याचे वडील म्हणजे कौतिक शिक्षण घेतलं नाही,
म्हणून ते एवढे दरिद्री आहेत असं त्याला वाटतं आणि म्हणून तो शिक्षणासाठी आसुसलेला आहे, त्याला शिकण्याची इच्छा आहे. परंतु कौतिक त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जो कागद आलेला आहे त्या कागदावरून दुसऱ्या दिवशी प्रवेश सुरू होतो. आप्पा नावाचं एक पात्र आहे. हा एक रापलेला शेतकरी आहे. रापलेला म्हणजे खूप कष्ट करणारा शेतात. तो मळकट रस्तात अर्धा उघडा गुंडाळलेला, हातात पत्र आहे, म्हणजे त्याच्याही हातात पत्र आहे. तो आवाज येतो, नाना नाना. जनाबाई जी आहे ती सकाळची वेळ आहे त्याच्यामुळं ती झाडून काढते. ती हातात केरसुनी घेऊन बाहेर येते. म्हणते, कोण? भाऊजी. ती ओळखते. पहिले विचारते कोण, नंतर विचारते भाऊजी. कसं काय, काय काम आहे? आप्पा म्हणतो, वहिनी नाना कुठे आहे? जनाबाई म्हणते, तुमचे भाऊ मुरियाला घेऊन दवाखान्यात गेलेत, तुम्ही बसा. मुरिया आता कोण आहे? तर मुरिया हा त्याचा बैल आहे. आप्पा जो आहे तो ओट्याला पाठ टेकून बसतो. याचा काय त्या बैलात जीव आहे कोणाला माहित आहे. पोरा सापळा झालाय तरी त्यालाच जपतो. वहिनी ते मेलेलं मड खाटकाला इकून टाका. म्हणजे हा जो आप्पा आहे हा एक व्यावहारिक आहे, बाहेरचा माणूस आहे आणि त्याला ते आवडत नाही की एवढा सडलेला जो बैल आहे तो सुद्धा हा सांभाळतो, त्याला दवाखान्यात नेतो, त्याच्यावर खर्च करतो आणि म्हणून तो म्हणते की ते मेलेलं मड खाटकाला विकून टाका. खाटीक म्हणजे त्याचे काहीतरी पैसे येतील. जनाबाई म्हणते, तुमच्या भावाला सांगा ना, खाटकाचं नाव काढलं तर 2-3 दिवस भांडणं काढतेत. म्हणजे मला काय सांगतो, तुम्ही तुमच्या भावाला सांगा. आप्पा म्हणतो, जाऊ दे, तेव्हा काय ऐकत नाही. म्या काय सांगत नाही. दाशा शाळेत गेला होय. तो म्हणतो, जाऊ द्या, मी सांगत नाही तो ऐकत नाही, त्याच्यामुळं विषय बदलतो. तो म्हणते, दाशा शाळेत गेला का? दाशा म्हणजे दासू, त्याचा मुलगा. जनाबाई म्हणते, हो. आप्पा म्हणतो, हे पत्र वाचून घ्यायचं होतं. म्हणजे आप्पाला सुद्धा हे पत्र आलेलं आहे. जनाबाई म्हणते, पत्र तुम्हाला बी आलंय काय? आप्पा म्हणतो, होय. जनाबाई म्हणते, तुमच्या भावाच्या नावानं बी आलंय. पंढरी भाऊ, आप्पा आलेत बाहेरी. या ठिकाणी जे पत्र कौतिकला आलेलं आहे ते सुद्धा आप्पाला आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती म्हणते पंढरी भाऊ. याचा अर्थ जनाबाईचा तो भाऊ असावा, पंढरी जो आहे. आणि म्हणून तो त्यांना सुद्धा विचारते की आप्पा बाहेर आलेत, बाहेर. आप्पा विचारतो, पंढरी आलाय काय बोर्डिंगीतून? म्हणजे याचा अर्थ हा जो पंढरी नावाचं जे पात्र आहे हा कुठं राहत होता? बोर्डिंग म्हणजे शिक्षणासाठी तो बाहेर गेला होता. याचा अर्थ तो याच घरातला कोणतरी सदस्य आहे. परंतु जनाबाई त्याला पंढरी भाऊ म्हणते. याचा अर्थ कदाचित तो जनाबाईचा भाऊ असावा. आणखीन त्यांचं नातं आणि पंढरीचा ओळख मोठ्या प्रमाणावर इथं करण्यात आलेली नाही. पंढरीची ओळख आणखीन सुद्धा मर्यादित स्वरूपातच झालेली आहे. म्हणून हा पंढरी कोण आहे, नात्यामध्ये कोण लागतो हे आपण सांगू शकत नाही. परंतु तो जनाबाई आणि कौतिक यांच्या घरात राहतो. राधा त्याला जिजा म्हणते आणि त्याची आई म्हणजे जनाबाई त्याला पंढरी भाऊ म्हणतो. तर आप्पा विचारतो, पंढरी आलाय काय बोर्डिंगातून? याचा अर्थ तो आप्पापेक्षा कमी वयाचा आहे. पंढरी हात मातीने भरलेले, केसावर फुपाटा बाहेर येतो. आप्पा आता हात मातीने भरलेले आहेत म्हणजे केसावर फुपाटा आहे, म्हणजे तो कदाचित ती पडलेली भिंत बांधत असावा. आप्पा म्हणतो, पंढरी एवढा पांढरा कसा पडलास? जनाबाई म्हणते, मागच्या भिताडाला घुस लागली. आप्पा म्हणतो, घुशी घराला पोखरायला आणि व्यापारी शेतकऱ्याला सापडली का घुस? या ठिकाणी सहज बोलता बोलता आप्पा म्हणून जातो की घुशी काय करतात? घराला पोखरतात आणि व्यापारी काय करतात? शेतकऱ्याला पोखरतात. हा म्हणतो, सापडली का घुस? पंढरी म्हणतो, आप्पा घुस सापडली नाही पण भगदाड लिपून घेतलंय.
म्हणजे घुस सापडणं शक्यच नाही, परंतु भगदाड जे पडलं होतं घराला ते आम्ही लिपून घेतलंय. आपा म्हणतो, कुठून कुठून लिपशील भाऊ, तैच्या भुयाराच्या वाटा आपल्याला कधीच सापडणार नाहीत. जाऊ दे भाऊ, एवढं पत्र पाय बरं कयाचं आहे. या ठिकाणी त्यांना दुहेरी अर्थानं बोलवलंय, म्हणजे आपण एक भिंत लिपून घेऊ, परंतु भुयाराच्या वाटा म्हणजे त्याची घुस जी असते ती जमिनीच्या खालून बिळं तयार करते, त्याच्यातून रस्ते तयार करते. तशाच पद्धतीने शेतकऱ्याला लुटण्यासाठी देखील व्यापाऱ्यांकडे वेगवेगळी पद्धती तयार असतात. म्हणून तो म्हणतो की ते सापडत नाहीत, आपण लिपू शकतो. आणि शेवटी म्हणतो की हे पत्र वाचून दे बरं एकदा. पंढरी म्हणतो, आप्पा हे पत्र तुम्हाला बी आलंय व्हय? हे पत्र सरकारी आहे. भूमिलेखा ऑफिसातून सरकारी लोक घरी येणार आहेत. आता या ठिकाणी पत्र कुणाचं आहे हे पंढरी सांगतो की भूमिलेखा ऑफिसातून, म्हणजे भूमिलेख जो ऑफिस आहे त्याच्यामधून सरकारी लोक येणार आहेत. एवढ्यात बैलाच्या हंबरण्याचा आवाज येतो. कौतिक बैलाला हाकत आहे, म्हणजे कौतिक जो आहे तो बैलाला घेऊन येतो. लंगडत लंगडत चालू आहे. जनाबाई म्हणते, तुमचे भाऊ आले वाटतं. जनाबाई म्हणते, तुमचे भाऊ आले वाटतं. कौतिक येतो आणि बैल गोठ्यात बांधतो. हायकय माय घाल्या. आता ही एक शिवी आहे त्या बैलाला दिलेली, कारण बैल ऐकत नाही, त्याला त्रास होतोय. जीव छातीत आणलाय भाड्या, लंगड गांड्या माग होईना. आता ह्या सगळ्या शिव्या त्या बैलाला आहेत, प्रेमापोटी दिलेल्या. यावर आप्पा म्हणतो, नाना दवाखाना होता का उघडा? कौतिक म्हणतो, का रे आप्पा? हा सुद्धा प्रश्न आहे. आप्पा म्हणतो, पत्र आलं होतं सरकारी, म्हणजे काल जे पत्र आलं होतं त्याचा उल्लेख तो करतो. कौतिक म्हणतो, पुऱ्या गावालाच आलेत काय? कुशाबा भेटला होता तालुक्यात, त्याला बी आलंय. कुशाबा हा आणखीन एक पात्र आहे याच्यामधलं, त्याला पण आलेलं आहे. याचा अर्थ जवळपास सर्व गावालाच आलेले आहेत. पंढरी त्याच्यावर म्हणतो, मला बघावं लागन कशाचे आहे पत्र आहेत ते. आपा म्हणतो, अय भाऊ तू पुढारपण करू नग. काय भेटत आसन तर भेटू दे, फिटू दे उरावरचे कर्ज पाणी. आता पंढरी हा शिकलेला मुलगा आहे, हॉस्टेलमध्ये राहतो, बोर्डिंगमध्ये राहतो, थोडासा मोठा आहे वयानं. आणि म्हणून तो म्हणतो की हे पत्र कशाचे आहेत हे मी पाहतो, कोणाला तरी विचारपूस करतो. तर आपाला भीती वाटते. आपा म्हणतो की भेटू दे, तू उगाच नेतेगिरी करू नको, काही पैसे भेटणार असतील. आता यांची अपेक्षा असं आहे की आपल्याला दुष्काळाचे काही पैसे भेटतील, जी काही नुकसान भरपाई झालेली आहे, शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे काहीतरी पैसे भेटतील. आणि म्हणून तो म्हणतो की उरावरचं कर्ज पाणी फिटलं तर चांगलंच आहे. कर्ज वगैरे जर कमी झालं आपोआपच तर फार चांगलंच आहे. याच्यामध्ये पंढरीनं काही हस्तक्षेप करू नये, काही गोंधळ घालू नये असं त्याचं म्हणणं आहे. कौतिक म्हणतो, पत्रच दावायला आलतास का अजून काय अडचण? म्हणजे कौतिक आता हा अनुभवी आहे, त्याच्यामुळं तो आपाला ओळखतो. आणि म्हणून तो म्हणतो की पत्रच दाखवायला आलता का, काही अडचण आहे आणखीन? आप्पा म्हणतो, नाना धुरपतीच्या पाठीत पाणी झालंय. धुरपती म्हणजे त्याची पत्नी असेल, तिच्या पाठीत काय झालेलं आहे, पाणी झालेलं आहे. कौतिक म्हणतो, तू ह्या बायकोच्या काय? आप्पा म्हणतो, हो शहरात नेऊन दावतो, सिस्टरीन म्हणली पण टीबी आसन. म्हणजे आता गावामध्ये ज्या सिस्टर्स असतात, ज्या नर्स असतात, ज्या गावोगाव सेवा देतात, तिचं म्हणणं आलं की हिला टीबी झालेली आहे. तरी आप्पाचं म्हणणं आहे की त्याला शहरात नेऊन दाखवायचं आहे तिच्या बायकोला. त्याचं नाव आहे धुरपती. जनाबाई म्हणते, तुमच्या हाताचे नखुडे राहिले का? नखुडे म्हणजे बोट सडायला लागतात त्याच्याविषयी म्हणते. आप्पा म्हणतो, बोट सडायलेत, रगत पिती होती कानू.
म्हणजे रगतपिती होती का नो, म्हणजे बोटं सडायला लागलेत, म्हणजे कुष्ठरोग वगैरे होण्याची शक्यता आहे. कौतिक म्हणतो असं काऊन बोलायलास? आपा म्हणतो या दुखण्यानं न या भिकारपणाला कंटाळून गेलोय. कोण याच्या बचानं पाजिक देता का बघ. म्हणजे दुखणं भिकार पण कशामुळे आलेले त्यांना? कारण की दुष्काळ पडलेला आहे, पीक नाही, कर्जबाजारी झालेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बिमाऱ्या त्यांना लागल्यात. अशा वेळेस कोणी व्याजानं वगैरे देतं का पैसे ते बघ, असं तो म्हणतो अप्पाला. कौतिक म्हणतो तुझ्यावर 5 बँकाचं कर्ज आहे, मयावर 3, आणि कोण देईल बाप्पा आता? ठोयाला बी काही नाही. म्हणजे कर्ज काढून पूर्वीच झालेलं आहे. आप्पावर 5 बँकांचं कर्ज आहे आणि कौतिकवर स्वतःवर 3 बँकाचं कर्ज आहे आणि कर्जाला काहीतरी गहाण ठेवावं लागतं. तर यांचं म्हणणं आहे की आता गहाण ठेवायला सुद्धा काही नाही. आपा म्हणतो आपण तर हरलोत ना आणा या शेतीच्या धंद्यात. म्हणजे शेतीच्या धंद्यात हरलोत म्हणजे आपण फायद्यात राहिलो नाहीत, आपलं सगळं कर्जबाजारी झालोत. कौतिक म्हणतो अरे पेरणारा कधी हारत नाही आणि हारणारा कधी पेरीत नाही. आता ही एक म्हण आहे, लोकप्रचार आहे तिथला, खेड्यामध्ये वापरतात ते, की जो पेरतो त्याला काहीतरी उगवतच आणि जो पेरतच नाही त्याला काही उगवत नाही, असं ती एक त्या अर्थाची एक म्हण आहे. तर याचं असं म्हणणं आहे की शेती करणं हे काही हारणं नसतं. परंतु आप्पा मात्र नकारात्मक झालेला आहे. आप्पा म्हणतो शेतकऱ्यांनी नुसतं जगाला खाऊच घालायचं. कौतिक म्हणतो इंगळाचा धर्म जसा पोळणं असतं ना, तसा शेतकऱ्याचा धर्म हाय खाऊ घालणं. आता हा त्याला समजावून सांगतोय की इंगळाचा धर्म जसा पोळणं असतं, इंगळी जी माहीत असते चावते ती हाताला लागली की, आणि ती चावली की तिथं गरम होते सुस्त, तसंच शेतकऱ्याचं काय असतं खाऊ घालणं, म्हणजे शेती करणं हा त्याचा धर्म आहे, त्याचं काम आहे ते. यावर पंढरी म्हणतो खाऊ घालणाऱ्या सऱ्याची काळजी करतो पण खाऊ घालणाऱ्याची कोणी करत नाही. सरकारी नवं धोरण माहित आहे काय? त्याच्या प्रतिक्रिया पंढरीमध्येच बोलतो. पंढरी थोडासा आक्रमक दिसतो इथे, कारण की त्यांना सरकारचं नवीन धोरण याच्याविषयी त्यांना बोललेलं आहे. कौतिक म्हणतो काय हाय? त्याचं आणखीन विश्लेषण करतो, विचारतो. पंढरी म्हणतो समजा उद्योगपत्यांनी करोडोचं कर्ज घेऊन उद्योग उभारला आणि तो जळाला तर त्याला पुरं कर्ज माफ होते. आता पंढरी हा शिकलेला आहे, त्याच्यामुळे तो सांगतोय की एखाद्या उद्योगामध्ये जर काही जळालं, नुकसान झालं तर त्याचं कर्ज माफ होतं. याच्या कौतिक म्हणतो आणि पाण्या वाचून हार सालात आपला ऊस जळतो. ऊस जळतो म्हणजे ऊस येत नाही बिना पाण्याचा. पंढरी म्हणतो आपल्याला भेटतं ना. कौतिक म्हणतो काय? कोर्ट कचेऱ्या आणि अपमान. उसावरचं कर्ज फेडलं नाही म्हणून कोर्ट आणि बँकेचं कर्ज फेडलं नाही म्हणून पेपरात आमचे नाव छापून अपमान करतात. यावर अप्पा म्हणतो नाना काही म्हण, पण मला हे शेतकऱ्याचं जगणं नको वाटतंय. आता रात खणायची आणि पहाट उकरायची हे काय जमाना आपल्याला. जातो घेतो कुणाच्या हातपाय पडून 2,000 आणि धुरपतीला वाचवितो. सर्व ते एकमेकाकडे पाहतात आणि रेडिओवर गाणं लागतं समृद्ध किसान या पद्धतीचं. तर अशा पद्धतीनं हा दुसरा जो प्रवेश आहे तो इथं संपलेला आहे. पहिल्या प्रवेशामध्ये आपण दासू, कौतिक, जनाबाई आणि पंढरी आणि राधा या एकाच कुटुंबातील 4-5 पात्रांचे स्वभाव, त्यांचं शिक्षण, त्यांची परिस्थिती ही अभ्यासली होती, त्याचे संदर्भ आले होते. दुसऱ्या प्रवेशामध्ये आप्पा हा जो शेजारचं पात्र आहे ते यामध्ये येतं. याची पत्नी जी आहे तिच्या पाठीत पाणी झालेलं आहे आणि त्याला स्वतःला सुद्धा बिमारी आहे, त्याच्या बोटातून रक्त
पडतं आहे. अशा पद्धतीची बायको धुरपती आणि स्वतः आप्पा दोघेही बिमार आहेत. त्याच्यावरही 5 बँकांचं कर्ज आहे आणि आता दवाखान्यासाठी त्याला पैशाची खूप गरज आहे. आणि इतक्यामध्ये सरकारचं एक पत्र आलंय की थोड्याच दिवसात सरकारी अधिकारी तिथे येणार आहेत. जवळपास हे पत्र सर्व गावाला आलेलं आहे आणि या सर्व गावकऱ्यांचा समज होतो की दुष्काळामुळं पैसे मिळावेत, दुष्काळामुळं नापिकीमुळं सरकारकडून मदत मिळावी यासाठी पाहणी करण्यासाठी हे अधिकारी येत आहेत. या दुसऱ्या अंकामध्ये आपल्या लक्षात येतं की दारिद्र्य आणि बिमारी हे केवळ कौतिक आणि जनाबाईचेच प्रश्न नाहीत, तर त्याच्या बाजूला असलेला आप्पा आणि जवळपास सर्व गावकरी या दुष्काळामुळे आणि या बिमाऱ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे त्यांना समजत नाही. सर्वच जण असंतुष्ट आहेत आणि ह्या असंतुष्टतेमुळे मध्ये शिकलेला जो पंढरी आहे तो सरळ सरळ तुलना करायला लागतो की उद्योगपतींची एवढी मोठी कर्ज माफ होतात, उद्योगपतीचा उद्योग बुडाला तरीही त्यांना कोणतीही शिक्षा दिली जात नाही. करोडो रुपयाची कर्ज परस्पर माफ केली जातात. परंतु जर शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही तर त्याच्यावर केस टाकली जाते, पेपरामध्ये त्याचं जाहीर नाव दिलं जातं आणि तरीही त्याला दुसरा वेळेस कर्जही दिलं जात नाही. शेतकऱ्यांचं नुकसान होतं, ऊस जळतो, पीक खराब होतं, परंतु या अवस्थेत सरकारकडून त्याला कोणतीही मदत मिळत नाही. या अंकाच्या शेवटी, या प्रवेशाच्या शेवटी रेडिओवर जे समृद्ध किसानचं गाणं लागतं ते एक विडंबनात्मक आहे. म्हणजे सरकारची जाहिरात चालू आहे की आमच्या राज्यामध्ये शेतकरी खूप सुखी आहे, शेतकरी खूप समृद्ध झालेला आहे, शेतकऱ्याचं खूप भलं होत आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. म्हणूनच आप्पा कुणाच्या तरी हातापाया पडून धुरपतीला वाचवण्यासाठी, म्हणजे त्याच्या पत्नीला वाचवण्यासाठी 1-2 हजार रुपये कर्जाऊ घेण्याची तयारी करतो आहे. तर अशा पद्धतीनं दारिद्र्य, बेरोजगारी, बिमारी, नापिकी, दुष्काळ हे केवळ जनाबाई आणि कौतिक यांच्याच कुटुंबासमोरील प्रश्न नाही, तर आजूबाजूला असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या, गावातील इतर शेतकऱ्यांच्या समोर देखील हाच प्रश्न आहे, असं या दुसऱ्या प्रवेशामध्ये लेखक दर्शविताना दिसतात. या 2 प्रवेशामधून आपल्या लक्षात आलं असेल की इथे ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि अतिशय गांभीर्याने लेखकानं मांडलेलं आहे, एकांकिकाकारानं. या दोन्हीही प्रवेशामध्ये शिव्यांचा वापर आणि बोली भाषेतील वाक्प्रचार, विशेषतः शेतीशी संबंधित वाक्प्रचाराचा वापर इथे एकांकिकाराने मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. शिव्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हा दुसरा अंक, दुसरा प्रवेश इथं संपतो. आपण पुढच्या तासामध्ये यानंतरचा तिसरा प्रवेश अभ्यासूयात. इथे थांबूयात. धन्यवाद.